गुजरातच्या अहमदाबाद इथे एअर इंडियाचं एक प्रवासी विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी नुकतीच समोर आली आहे। या विमान दुर्घटनेनंतर परिसरामध्ये आगीचा मोठा भडका उडून आकाशामध्ये धुराचे लोट उठताना दिसलेत। आगीच्या मोठ्या ज्वाळा सुद्धा दिसून येत आहेत। शिवाय ज्या इमारतीवरती हे विमान कोसळलेलं आहे त्या इमारतीचं सुद्धा यामध्ये मोठं नुकसान झालंय। तर ज्या ठिकाणी हे विमान कोसळले ते ठिकाण सुद्धा मनुष्यवस्ती असल्यानं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। दरम्यान या अपघातानंतर बचाव पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे अहमदाबाद विमानतळावरून विमानाने टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या 10 मिनिटातच हे विमान कोसळल्याचं कळतंय। साधारण 1:17 या विमानाने टेक ऑफ केलं तर 1:30 वाजेच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। सध्या या दुर्घटनेची 2 कारणं दिली जात आहेत। ती कारणं नेमकी काय आहेत? विमान कोसळत असताना नेमकं काय घडलं होतं? यात किती नुकसान झालंय? या अपघाताचे आत्ताचे अपडेट काय आहेत? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मयुरी कराडेन, तुम्ही पाहताय विषयच भारी। मिळालेल्या माहितीनुसार हे विमान अहमदाबाद इथून लंडनला जात होतं आणि अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर काही वेळातच मेघानी नगर जवळ हा अपघात झालाय। सध्या या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडिओ व्हायरल झालेला असून ही खूप मोठी दुर्घटना असण्याची शक्यता सुद्धा आता वर्तवली जाते। ज्यामध्ये किती हानी झाली आहे हे अद्याप तरी समजलेलं नाहीये। तर ज्या ठिकाणी हा अपघात झालाय त्या मेघानी नगरचं अंतर विमानतळापासून सुमारे 15 किलोमीटर आहे। अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि आग विझवण्यासाठी त्यांनी सुरुवात सुद्धा केलेली आहे। प्राथमिक माहितीनुसार जेव्हा या विमानाला अपघात झाला तेव्हा मात्र त्या विमानात क्रू मेंबर्ससह एकूण 242 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे। शिवाय हे विमान रहिवासी भागात कोसळल्यामुळे मोठी हानी झाल्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। मात्र त्याबाबतची नेमकी माहिती अद्यापही मिळालेली नाहीये। या अपघातानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या 7 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि त्यांनी आग विझवायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। विमान अपघाताचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत, ज्यामध्ये अपघात स्थळावरून आकाशात धुराचे प्रचंड लोट पाहायला मिळत आहेत। या दुर्घटनेनंतर आपत्कालीन प्रतिसाद पथक घटनास्थळी तैनात करण्यात आलेले अधिकाऱ्यांनी अद्याप अपघाताचे नेमकं कारण निश्चित केलेलं नाहीये। मेघानी नगर परिसरातील धारपूर इथून प्रचंड धूर दिसत आहे। अपघातस्थळी BSF आणि NDRFच्या टीम रवाना करण्यात आलेल्या आहेत। अपघातग्रस्त विमान हे बोईंगचं 787 ड्रीम लाइनर असल्याचं सांगितलं जातंय, जे 11 वर्ष जुनं आहे। एअर इंडियाच्या या विमानाने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अहमदाबादसाठी उड्डाण केलेलं होतं, ज्यानंतर इथे काही वेळ थांबल्यानंतर आज दुपारी लंडनसाठी उड्डाण केलं असताना हा सगळा अपघात झालेला आहे। एअर इंडियाच्या बोईंग 787-8 ड्रीम लाइनर या प्रवासी विमानाचा अपघात यामध्ये झालेला आहे, ज्यामध्ये 242 प्रवाशांना घेऊन हे विमान अहमदाबादवरून लंडनला जात होतं। तसेच यामध्ये 2 पायलट आहेत आणि 12 क्रू सदस्य सुद्धा होते। अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सीमेजवळ ही सगळी दुर्घटना घडलेली आहे। या विमानाने अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात म्हणजेच 7 किलोमीटर दूर हे विमान कोसळलं। त्यावेळी विमानाचे पंख तुटून बाजूला पडल्याचं सुद्धा काही व्हिडिओमध्ये दिसतंय। समोर आलेल्या सुरुवातीच्या फोटोंमध्ये विमानाचे तुकडे तुकडे झाल्याचं दिसून येत आहे। सध्या या अपघाताची 2 संभाव्य कारणं समोर आलेली आहेत। पहिलं कारण म्हणजे विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला, ज्यामुळे हा अपघात घडला असावा। तर दुसरं कारण आहे प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान एका इमारतीवरती जाऊन आदळलं आणि त्यानंतर ते जळून खाक झालेले, अशी 2 कारणं आता सांगितली जात आहेत। एअर इंडियाचं हे विमान कोसळल्यामुळे संपूर्ण परिसरात गोंधळ उडालेला आहे। अहमदाबादमध्ये हा अपघात झाल्यानं सगळीकडे धूर आणि मलबा पसरलेला आहे। आगीच्या मोठ्या ज्वाळा सुद्धा दिसून येत आहेत। विमान पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असून आकाशात धुराचे लोट दिसत आहेत। प्रत्यक्षदर्शींच्या मते विमान एका इमारतीवरती आदळलं, ज्यामुळे हा सगळा अपघात झालेला आहे। गुजरातमधील अहमदाबाद इथे झालेल्या या विमान अपघातामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती सुद्धा आता व्यक्त केली जाते। शिवाय त्या परिसरात मोठ्या गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। हा भयानक अपघात पाहून लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि या परिसरातील लोक आता या अपघातानंतर इकडे तिकडे धावत आहेत। विमानाचे बहुतेक भाग जळून खाक झालेले आहेत। विमान ज्या इमारतीवरती पडलेलं होतं त्या इमारतीचं सुद्धा यामध्ये मोठं नुकसान झालंय। या घटनेमध्ये अनेक जण दगावल्याची भीती व्यक्त केली जाते। विमानतळाजवळ सिव्हिल हॉस्पिटल आहे, जिथे सर्व डॉक्टरांच्या रजा रद्द
रद्द करण्यात आलेल्या आहेत। आतापर्यंत उपलब्ध माहितीनुसार अहमदाबादहून उड्डाण केलेलं हे विमान लंडनच्या दिशेने जात होतं जेव्हा हा सगळा अपघात झाला। विमान अपघाताचे अनेक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेले आहेत, ज्यामध्ये अपघात स्थळावरून आकाशात काळा धूर निघताना दिसतोय। घटनास्थळी आपत्कालीन पथक तैनात करण्यात आलेली आहेत। अधिकाऱ्यांनी अद्याप या अपघाताचं कारण अजूनही स्पष्ट केलेलं नाहीये। दरम्यान अहमदाबाद पोलीस आणि अग्निशमन दलाने बचाव कार्य सुरू केलेलं आहे। पुढे या विमान दुर्घटनेची माहिती मिळताच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल व अहमदाबादच्या पोलीस आयुक्तांना फोन करून केंद्र सरकारकडून पूर्ण मदतीचं आश्वासन दिलं गेलंय। विशेष म्हणजे या भयानक अपघातापूर्वी 37 वर्षांपूर्वी सुद्धा अहमदाबाद विमानतळावर असाच विमान अपघात झालेला होता। 19 ऑक्टोबर 1988 ला मुंबईहून अहमदाबादला जाणारे हे विमान कोसळलेलं होतं, ज्यामध्ये 135 प्रवासी प्रवास करत होते, तर त्यातले फक्त 2 जणच वाचलेले होते आणि त्यानंतर आता हा अपघात झालाय। पण यामध्ये नेमकी किती जीवितहानी झालेली आहे हे लवकरच स्पष्ट होईल। बाकी या घटनेवरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद।